इतिहासाची पानं उलटून बघितली ना, तर काही संवाद असे सापडतात जे फक्त शब्द नसतात. ते तर थेट काळाला दिलेलं आव्हान असतं. आणि आज आपण अशाच एका अमर पराक्रमाची गोष्ट ऐकणार आहोत, एका योद्ध्याची, ज्याचे शेवटचे शब्दच त्याची ओळख बनले. हे फक्त विचारलेलं नव्हतं, नाही. हे तर एका बलाढ्य शत्रूने थेट मराठ्यांच्या पराक्रमालाच चॅलेंज केलं होतं. असा प्रश्न जो थेट मराठ्यांच्या अस्मितेला जाऊन भिडला होता. आणि या आव्हानाला मिळालेलं उत्तर, ते तर इतिहासातलं एक अमर वाक्य ठरलं. अशी गर्जना जी आजही इतिहासाच्या पानापानात घुमते आणि शौर्याची साक्ष देते. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया, या ऐतिहासिक संवादाच्या मुळापर्यंत पोहोचूया आणि समजून घेऊया की हे शब्द इतके इतके महत्वाचे का आहेत. आणि खरं सांगायचं तर हीच गोष्ट या संवादाला खूप खास बनवतेत. बघा, इथे एक साधा प्रश्न नव्हता विचारला गेला, तर थेट मराठ्यांच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं गेलं होतं. आणि त्याला जे उत्तर मिळालं ना, ते फक्त एका योद्ध्याचं नव्हतं, अहो ते तर संपूर्ण मराठा साम्राज्याच्या स्वाभिमानाचं प्रतीक होतं. आता हे सगळं नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. त्या काळात जेव्हा मराठ्यांचा झेंडा संपूर्ण उत्तर भारतात फडकत होता. आपण बोलतोय साल 1760 बद्दल. विचार करा, हा तो काळ होता जेव्हा मराठा शक्ती आपल्या सर्वोच्च शिखरावर होती. त्यांचा दरारा अटके पार पोहोचला होता. अगदी दिल्लीचा लाल किल्ला, तिथेही मराठ्यांचा भगवा ध्वज अभिमानाने फडकत होता. हे कशाचं प्रतीक होतं? तर मराठ्यांच्या वाढत्या ताकदीचं, त्यांच्या पराक्रमाचं. पण जसं होतं नेहमी, मराठ्यांची हीच वाढती ताकद काहींच्या डोळ्यात सलू लागली होती. आणि याच मत्सरातून, याच द्वेषातून एका मोठ्या निर्णायक संघर्षाची ठिणगी पडली. या संघर्षात कोण होतं समोरासमोर? तर एका बाजूला होता नजीब खान रोहिला, ज्याला काहीही करून मराठ्यांची ताकद मोडून काढायची होती. आणि दुसऱ्या बाजूला होते मराठा साम्राज्याचे एक शूर सरदार दत्ताजी शिंदे, धैर्य आणि स्वाभिमानाचं चालतं बोलतं प्रतीक. आणि मग तो दिवस आलाच, जेव्हा या दोन महाशक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या, इतिहासातल्या एका अविस्मरणीय निर्णायक लढाईसाठी. लक्षात ठेवा ही तारीख, 10 जानेवारी 1760, आणि ठिकाण दिल्लीजवळचं बुराडी घाट. याच ऐतिहासिक मैदानावर मराठ्यांचा हा सिंह दत्ताजी शिंदे आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूंच्या त्या अफाट सैन्याला जाऊन भिडला. पण ही लढाई अजिबात सोपी नव्हती, अजिबात नाही. विचार करा, दत्ताजी शिंदेंकडे सैन्य कमी होतं, साधनं तुटपुंजी होती, आणि दुसरीकडे शत्रूचं सैन्य अफाट. पण अशा परिस्थितीतही एक गोष्ट होती जी दत्ताजींना लढण्याचं बळ देत होती. ती गोष्ट होती त्यांच्या मनात धगधगणारी स्वराज्याची आग. हो, त्यांच्यासाठी साध्या जगण्यापेक्षा स्वाभिमानाने लढणं हे कितीतरी पटीने महत्वाचं होतं. आणि मग त्या रणधुमाळीत लढता लढता दत्ताजी जखमी झाले, जमिनीवर कोसळले. आणि तेव्हाच नजीब खानाने तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्याला काय वाटलं? त्याला वाटलं, संपलं, आता हा पाटील हारला. पण शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्या वाघाने तीच गर्जना केली. हे फक्त शब्द नव्हते, नाही, हा तर मराठ्यांच्या कधीही न संपणाऱ्या लढवय्या वृत्तीचा हुंकार होता. दत्ताजी शिंदेंचं हे बलिदान म्हणूनच इतिहासात अमर झालं. कारण त्यांनी फक्त आपले प्राण नाही दिले, तर एक विचार दिला, एक प्रेरणा दिली. हो, हे खरंय की त्या लढाईत दत्ताजींचा देह पडला, पण त्यांचा स्वाभिमान, त्यांचं शौर्य, ते आजही जिवंत आहे. तोच स्वाभिमान आजही बुऱ्हाडी घाटावर त्या सिंहाच्या गर्जनेची आठवण करून देतो. आणि यातून आपल्याला शिकायला काय मिळतं? तर हीच शिकवण की परिस्थिती कितीही वाईट असो, कितीही कठीण असो, हार मानायची नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचं. हाच तर खरा पराक्रम आहे, नाही का? म्हणूनच दत्ताजी शिंदे यांना पराक्रम अमर आहे. कारण खरं बलिदान कधीच मरत नाही. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एका शौर्याच्या मशालीसारखं पुढे जात राहतं. आणि ती मशाल आजही तेवत आहे.